आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन. तर बघा इथे दिवाबत्तीची वेळ झाली होती, तर छान असा दिवा वगैरे लावून घेतला आणि धूप लावायचं, छान घंटीचा आवाज करायचा. त्यामुळं काय होतं घरामध्ये सगळी प्रसन्नता येते आणि सोबतच मी काय करत असते, अशा प्रकारे कापूर जाळत असते थोडाफार. कापूर जाळल्यामुळे काय होतं एकदम घरामधलं वातावरण असं मंगलमय होऊन जातं आणि दररोज जरी नाही जाळला आपण, तर कधीतरी आठवण आली ना, तर नक्की जाळत जा. कापूर आणि लवंग सोबत जाळलं तर त्याचे फायदे आहेत. सोबतच जे कोणी आपल्या घरी येतात म्हणजे ऑफिसमधून येणारे व्यक्ती असतात किंवा घरचे लोकं जे आहे ना, घरी आल्यानंतर त्यांचा दिवसभराचा थकवा सुद्धा या सुगंधाने जातो आणि घरामध्ये प्रसन्नता राहते. लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये वावरते. तर नक्की कापूरचा उपाय आणि लवंगाचा उपाय तुम्ही करत जा. जेव्हा केव्हा आपल्याला आठवण येते त्याबरोबर तुम्ही जाळू शकता दिव्याबत्ती करायच्या वेळेला. त्याच्यानंतर मी स्वयंपाकला घेतलं, कारण मग स्वयंपाक जर उशिरा केला, तर स्वयंपाकाला लेट झाल्यामुळे जेवणंसुद्धा लेट होतात आणि आपल्याला मग बाकीचे भांडे वगैरे किंवा किचनवटा आवरायला सुद्धा खूप लेट होतं. त्यामुळे लगेच मी एकीकडे आज बनवत होती आलूचे पराठे, त्यामुळे आलू लावून घेतले आणि सोबतच कणिक वगैरे भिजवून घेतली. आलू होईपर्यंत बाकीची तयारी करून घेतली मी. मिरच्या घेतल्यात पॉटमध्ये 10-12 आणि त्याच्यानंतर जिरं टाकलंय अर्धा चमचा. धनेपूड सुद्धा याच्यामध्येच टाकून घेते, कारण माझ्याकडची धनेपूड आहे ना थोडीशी जाडसर आहे. त्याच्यामध्ये टाकलेली भरपूर अशी कोथिंबीर, आता सध्या कोथिंबीर वगैरे भरपूर भेटत आहे छान. तर म्हटलं उन्हाळा यायच्या अगोदर आपण भरपूर अशी कोथिंबीर आणि वाटाण्याचे दाणे खाऊन घेऊ. तर आलू सुद्धा झाले ते एकीकडे. तर छान असे कट केले ना मधोमध, तर लवकर निघून जाते याच्यावरची साल, नाहीतर वेळ लागतो आपल्याला काढायला. त्याच्यामुळे मी मधोमध असे कट करून टाकत असते. त्यामुळे असे बघा पटकन साल सुद्धा निघून जातात. तर कढईमध्ये घेतलेलं आहे तेल. तेल आपण कमीच टाकायचं त्याच्यामध्ये, कारण आपण आलूचे पराठे करत आहेत, त्याला भरपूर असं तेल लागत नाही. तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी टाकला आणि बारीक चॉप केलेला कांदा टाकला. कांदा थोडाफार झाला, की लगेच आपण जी पेस्ट काढली होती मिरचीची, ती करून घ्यायची याच्यामध्ये फ्राय. मिरचीची पेस्ट फ्राय झाली, की त्याच्यामध्ये टाकलेले मी वाटाणे, हळद टाकली, धनेपूड टाकलेला आहे अगोदरच, तर हे टाकलेलं मी आमचूर पावडर, 1 चमचा आमचूर पावडर टाकलं. छान फ्राय होऊ द्यायचं आणि ते आपण आलू जे काढले होते उकडलेले ते कुस्करून टाकायचे याच्यामध्ये. छान बारीक करायचे. त्याच्यामध्ये टाकलेले मी 1-2 चमचे साखर. साखरमुळे काय एकदम छान अशी टेस्ट येते. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि वरून टाकलेलं आहे मीठ. छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंफार त्याची वाफ जाऊ देणार आहे आणि लगेच आपण पराठे करायला घ्यायचे. आपल्याला जशा आकाराचे पराठे पाहिजे तसे करून घ्यायचे. ते बघा मी भरपूर असं सारण टाकून घेते आणि कणकेचा गोळा आहे ना कमी घेते. त्यामुळे आपल्या कणकेच्या गोळ्याची कव्हर जे आहे ना एकदम पातळ लेयर येते वरून आणि छान असे गोल-गोल किंवा जसे आपल्याला जमतील तसे पराठे करून घ्यायचे आणि तूप लावून भाजायचे. तुपामुळे ना एकदम छान टेस्ट येते. तर मी अगोदर मुलींना वगैरे दिलं, कारण मग मुलींना भूक लागली होती. तर छान असं सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. तर कसा वाटला तुम्हाला छोटासा हा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू.